धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे. हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे. यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे. आपण यामधील संपूर्ण गाथांचा अर्थ समजून घेऊया. वर्ग 1 यमक वग्गो सारे धर्म मन पुरस्सर मन प्रधान मनोमय असतात. जर कोणी दुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो तर दुःख त्याच्या मागे लागते, जसे गाडी खेचणारेचे मागे चाक लागते. सारे धर्म मन पुरस्सर मन प्रधान मनोमय असतात. जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो तर कधी सोडून जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागे येते. मला शिवीगाळ केली, मला मारले, मला जिंकले, मला लुटले अशी जे मनात गाठ बांधून ठेवतात त्यांचे वैर शमत नाही. मला शिवीगाळ केली, मला मारले, मला जिंकले, मला लुटले अशी जे मनात गाठ बांधून ठेवित नाही त्यांचे वैर शमते. या जगात वैराने वैर कधीच शमत नाही, अवैरानेच ते शमते. हा सनातन धर्म आहे. दुसरे तर जाणत नाहीत की आम्हाला या जगातून जावयाचे आहे आणि जे कोणी हे जाणतात त्यांचे सर्व कलह शांत होतात. शुभ मानून वागणारा, इंद्रियांच्या बाबतीत असंयमी, भोजनात परिमिततान राखणारा, आळशी, उत्साहहीन अशा मनुष्याला मार उद्ध्वस्त करतो, जसा दुर्बल वृक्षाला वारा उद्ध्वस्त करतो. शरीर अशुभ मानून वागणारा, इंद्रियांच्या बाबतीत पूर्ण संयमी, भोजनात परिमितता राखणारा, श्रद्धावान, वीर्यवान मनुष्याला मार उद्ध्वस्त करू शकत नाही, जसा शिलामय पर्वताला वारा उद्ध्वस्त करू शकत नाही. ज्याचे चित्तमल गेले नाही, जो संयम आणि सत्य यापासून दूर आहे, त्याने जरी काषाय वस्त्र परिधान केले तरी तो काषाय वस्त्राला पात्र नाही. ज्याने राग, द्वेष, मोह इत्यादी विकारांचे दोष ओकून टाकले आहेत, ज्याची वृत्ती शीलाच्या नियमांनी सुस्थिर झाली आहे, ज्याने संयम आणि सत्य जोडले आहे, तोच खरोखर काषाय वस्त्राला पात्र होय. असाराला सार समजणारे आणि सारात असार पाहणारे, मिथ्या संकल्प करणारे ते लोक सार प्राप्त करू शकत नाही. सारातील सार आणि असारातील असार जाणून जे सम्यक संकल्प करणारे असतात ते सार मिळवतात. योग्य तऱ्हेने साकारलेल्या घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरत नाही, त्याप्रमाणे सम्यक चित्तात आसक्ती शिरत नाही. जे योग्य तऱ्हेने साकारले नाही अशा घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरतो त्याप्रमाणे असम्यक चित्तात आसक्ती शिरते. पाप करणारा या लोकी शोक करतो, परलोकात शोक करतो, दोन्ही लोकात शोक करतो. आपल्या क्लेशकारक पापकर्मांना पाहून तो शोक करतो, तो दुःख करतो. पुण्यशील मनुष्य या लोकात आनंदित होतो, परलोकी आनंदित होतो, दोन्ही लोकी आनंदित होतो. आपल्या विशुद्ध कर्मांना पाहून तो मुदित होतो, प्रमुदित होतो. पाप करणारा या लोकी ताप पावतो, परलोकी ताप पावतो, दोन्ही लोकात ताप पावतो. मी पाप केले या विचाराने तो तप्त होतो, दुर्गतीला जाऊन आणखी तापतो. पुण्यशील मनुष्य या लोकात आनंदित होतो, परलोकात आनंदित होतो. मी पुण्य केले या विचाराने तो आनंदित असतो, सद्गती पावून तो आणखी आनंदित असतो. पुष्कळ संहिता बोलत असला आणि तो प्रमत्त नर आचरण करीत नसला तर दुसऱ्यांच्या गायी मोजणाया गुराख्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा वाटेकरी होत नाही. संहिता जरी थोडी बोलत असला पण धर्मानुसार आचरण करणारा, राग, द्वेष, मोह सोडणारा, सम्यक ज्ञानाने ज्याचे चित्त मुक्त झाले आहे, ज्याला या लोकी किंवा परलोकी आसक्ती नाही, असा तो पुरुष श्रमणत्वाचा वाटेकरी होतो. वर्ग 2 अपमाद वग्गो अप्रमादी असणे म्हणजेच सावध असणे हाच अमृताचा म्हणजे निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमादी म्हणजेच बेसावधणा हा मृत्यूचा मार्ग होय. जे सावध असतात ते मरत नाहीत, जे बेसावध असतात ते मृतवतच असतात. अप्रमादातील हा विशेष जाणून आर्य मार्गात रमून गेलेले पंडित म्हणजे जाणते लोक अप्रमादात आनंद पावतात. सत ध्यान करणारे, जागरूक असणारे, नित्य दृढ पराक्रम करणारे धीर पुरुषच निर्वाण प्राप्त करतात. त्यांनाच सर्वश्रेष्ठ, सर्व बंधनातून मुक्त असे जे निर्वाण आहे ते प्राप्त होते. उत्साहवान, उद्योगी, स्मृतिमान, पवित्र कर्मे करणारा, विवेकाने आचरण करणारा, संयमाने आणि धर्मानुसार कर्तव्यकर्म करणारा असा जो अप्रमादी म्हणजे जागरूक असणारेचे यश वृद्धिंगत होते. उत्साहाने, उद्योगाने, जागरूकतेने, सावधानतेने, संयमाने आणि दमाने शहाण्या माणसाने आपल्या मनाचे एक बेट बनवावे की ज्याला पूर तोडून विखरून टाकू शकणार नाही.
अज्ञानी आणि दुर्बुद्ध माणसे प्रमादात म्हणजे आळसात गुंतून रंगून जातात. परंतु सुबुद्ध माणूस जणू काय श्रेष्ठ धनाप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतो. प्रमादात रंगून जाऊ नका. कामवासनेमध्ये रमून जाऊ नका, कारण जागृत ध्यानरत माणूस विपुल सुख प्राप्त करतो. त्याला अमृतपद प्राप्त होते. जेव्हा ज्ञानी पुरुष अप्रमादाने प्रमादाला दूर सारतो, तेव्हा तो नीत शोक व धीर पुरुष प्रज्ञारूपी प्रासादावर चढून शोकाकुल आणि अज्ञानी लोकांना जसा पर्वतावर असलेला पुरुष जमिनीवरील लोकांना पाहतो तसा पाहतो. ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याप्रमाणे प्रमादी लोकांतील अप्रमादी आणि निद्रितांमधील जागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वाच्या पुढे जातो. अप्रमादामुळे इंद्रदेव सर्व देवात श्रेष्ठता पावला. अप्रमादाची लोक स्तुती करतात. प्रमाद नेहमीच निंद्य समजला जातो. अप्रमादात रम्मान असलेला किंवा प्रमादात भय पाहणारा भिक्षू पेटलेल्या अग्नीप्रमाणे लहान मोठी बंधने जाळीत जातो. अप्रमादात रम्मान असलेला किंवा प्रमादात भय पाहणारा भिक्षूचे पतन होणे अशक्य आहे. तो अमृतपदाच्या म्हणजेच निर्वाणाच्या जवळच आहे. वर्ग 3. चित्त व गो चंचल चपळ रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण अशा चित्ताला सुज्ञ माणूस सरळ करतो. जसे बाण तयार करणारा कारागीर बाणास सरळ करतो. जलाशयातून बाहेर काढलेला व बाहेर फेकलेला मासा जसा तडफडतो, तसे हे चित्त माराच्या तडाख्यातून सुटण्यासाठी तडफडत असते. निग्रह करण्यास कठीण, हलके, चपळ, जिकडे इच्छा वळेल तिकडे जाऊन पडणारे असे जे चित्त, त्याचे दमन करणे चांगले. कारण चित्त दमन केले असता सुखावह होते. दिसण्यास फार कठीण, चतुर, जिकडे इच्छा होईल तिकडे जाऊन पडणाऱ्या चित्ताचे बुद्धिमान माणसाने रक्षण करावे. रक्षिलेले चित्त सुखावह होते. दूर जाणारे, एकटे संचार करणारे, अशरीरी, हृदयात दडलेले असे हे चित्त, त्या चित्ताचा जे संयम करतील ते माराच्या बंधनातून मुक्त होतील. ज्याचे चित्त अस्थिर आहे, ज्याने सद्धर्म जाणला नाही, जो प्रसन्नताहीन आहे, त्याची प्रज्ञा परिपूर्ण होत नाही. ज्याचे चित्त आश्रवरहित आहे, ज्याचे चित्त आघातरहित आहे, जो पाप आणि पुण्य यातून मुक्त आहे, त्या जागरूक असलेल्या माणसाला भय नाही. या कायेला मडक्याप्रमाणे जाणून चित्ताला सुरक्षित घराप्रमाणे स्थापून प्रज्ञारूपी आयुधाने माराशी युद्ध करावे. जे मारापासून जिंकले आहे त्याचे रक्षण करावे आणि विश्रांती घेऊ नये. ही क्षुद्र काया चेतना निघून गेलेली होऊन निरुपयोगी लाकडाच्या तुकड्याप्रमाणे लवकरच जमिनीवर पडणार आहे. शत्रू शत्रूचे किंवा वैरीचे जी हानी करतो, त्यापेक्षा जास्त हानी असत्य मार्गाला लागलेले आपले चित्त करते. मातापिता किंवा दुसरे नातेवाईक जे करणार नाहीत, त्यापेक्षा जास्त कल्याण सत्य मार्गाला लागलेले आपले चित्त करते. वर्ग 4. उफ व गो ही पृथ्वी आणि देवलोकांसह यमलोक यांना कोण जिंकील? कुशल पुरुष जसे फूल वेचतो, तसे चांगल्या प्रकारे उपदेशिलेले धर्मपद कोण वेचील? या पृथ्वीला आणि देवलोकासहित यमलोकाला बुद्ध शिष्य जिंकील. कुशल पुरुष जसे फूल वेचतो, तसे चांगल्या प्रकारे उपदेशिलेले धर्मपद बुद्ध शिष्य वेचील. हे शरीर फेसाप्रमाणे आहे असे समजून त्याची स्थिती मरीची धर्म आहे हे यथार्थपणे जाणारा तू माराची फुले छेदून टाकून मृत्यूराजाच्या दृष्टीतून सुटून जा. माराची फुले वेचणारे मन आसक्त झालेल्या माणसाला मृत्यू ओढून घेऊन जातो, जसा निजलेल्या गावाला महापूर ओढून घेऊन जातो. माराची फुले वेचणारे ज्याचे मन आसक्त झालेले आहे, अशा माणसाला त्याच्या कामना अतृप्त असतानाच मृत्यू ताब्यात घेते. ज्याप्रमाणे भ्रमर फुलांच्या वर्णाची व गंधाची हानी न करता केवळ रस घेऊन निघून जातो, त्याप्रमाणे गावात मुनीने फिरावे. दुसऱ्यांचे दोष आणि दुसऱ्यांनी जे केले आणि केले नाही ते पाहू नये, आपणच जे केले किंवा केले नाही ते पहावे. ज्याप्रमाणे सुंदर रंगाचे सुवासरहित फूल निरुपयोगी असते, त्याप्रमाणे बोलण्याप्रमाणे जो आचरण करीत नाही त्याचे सुभाषित बोल निरर्थक असतात. ज्याप्रमाणे सुंदर रंगाचे सुवासिक फूल उपयोगी असते, त्याप्रमाणे बोलासारखे आचरण करणारेचे सुभाषित बोल सफल होतात. ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून माळांचे पुष्कळ सर तयार करावेत, त्याप्रमाणे जन्माला आलेल्या मर्त्य माणसाने पुष्कळ पुण्यकर्मे करावीत. चंदन, तग्र, जुई या फुलांचा गंध वारेच्या विरुद्ध दिशेला जात नाही.
सत्पुरुषांचा सुगंध वारेच्या विरुद्ध दिशेलाही जातो. सत्पुरुषांचा सुगंध सर्व दिशांना पसरतो. चंदन, तग्र, कमळ तसेच जाई या सर्व सुगंध प्रकारांच्या पेक्षा शीलगंध श्रेष्ठ आहे. जो तग्राचा किंवा चंदनाचा सुगंध आहे तो फार अल्प आहे, पण जो शीलवंताचा सुगंध आहे तो देवापर्यंत वाहणारा श्रेष्ठ सुगंध आहे. त्या शील संपन्नांचा, अप्रमादाने वागणाऱ्यांचा, सम्यक ज्ञानामुळे मुक्त झालेल्यांचा मार्ग माराला सापडत नाही. ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्याच्या उकिरड्यावर मनोरम व पवित्र गंध असलेले कमळ उगवते, त्याप्रमाणे उकिरड्यास्म बनलेल्या व अंध झालेल्या अज्ञ जनात सम्यक संबुद्धाचा शिष्य प्रज्ञेने झळकतो. वर्ग 5. बाल व गो. जागणारेला रात्र लांब वाटते, जो थकलेला आहे त्याला योजन लांब वाटते. सद्धर्म जाणणारे मूर्खासाठी संसार फार लांब असतो. संचार करीत असता जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या बरोबरीचा सोबती मिळाला नाही तर एकट्यानेच फिरण्याचा दृढनिश्चय करावा, पण मूर्खाची सहायता व संगती करू नये. पुत्र माझे, धन माझे आहे असे म्हणून मूर्ख दुखी होत असतो. आपणच आपले नसतो तर कुठचा पुत्र आणि कुठचे धन. जो मूर्ख आपला मूर्खपणा मान्य करतो तो त्या जाणण्यामुळे पंडित ठरतो, पण जो मूर्ख स्वतःला पंडित मानतो तो मूर्ख म्हटला जातो. मूर्ख मनुष्य जन्मभर जरी विद्वानाच्या सेवेत राहिला तरी त्याला धर्माचे ज्ञान होत नाही, जसे पळी आमटीची चव जाणत नाही. सुज्ञ पुरुष मुहूर्तभर थोडा वेळ जरी विद्वानाच्या सेवेत राहिला तरी त्याला तात्काळ धर्माचे ज्ञान होते. जसे जीभ आमटीची चव तात्काळ जाणते, दुर्बुद्धी मनुष्य आपणच आपल्या शत्रूप्रमाणे वागतात आणि पापकर्म करीत असतात, ज्याचे फळ कडू असते. जे केल्याने पश्चाताप होतो, ज्याचे फळ आसवे गाळत रडत भोगावे लागते, ते कर्म करणे चांगले नाही. जे केल्याने पश्चाताप होत नाही, ज्याचे फळ भोगून मन प्रसन्नता अनुभवते, ते कर्म करणे चांगले. जोपर्यंत पाप परिपक्व होत नाही तोपर्यंत मूर्ख त्याला मधाप्रमाणे मानतो आणि जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा मूर्ख दुःख अनुभवतो. मूर्ख मनुष्य जरी महिन्याच्या महिन्याला कुशाग्रावर मावेल एवढेच भोजन करील तरी त्याला धर्मज्ञानी मनुष्याच्या 16व्या कलेची देखील पात्रता येणार नाही. जसे ताजे दूध तात्काळ फाटत नाही तसे केलेले वाईट कर्म तात्काळ कळत नाही. राखेत झाकलेल्या अग्नीप्रमाणे ते जाळीत जाळीत मूर्खा मागून येते. मूर्खाला शिकवलेले सारे काही अनर्थावह होते व ते त्याचे मस्तक फोडून त्याच्यातील सत्वांशाचा, पुण्याईचा नाश करते. मूर्ख मनुष्य नसलेल्या मान्यतेची, भिक्षुंत पुढारपणाची, विहारात प्रभुत्वाची आणि दुसऱ्याच्या घरात पूजा मिळवण्याची इच्छा धरतो. त्याने मीपणा वाढतो. गृहस्थ आणि प्रवजित मीच केलेले मानोत, कोणत्याही कृत्याकृत्यात ते मलाच पूर्ण वश असोत असा मूर्खाचा संकल्प असतो. त्यामुळे हाव व मीपणा वाढतो. लाभाचा रस्ता वेगळा, निर्वाणाप्रत नेणारा वेगळा असे हे नीट जाणून बुद्धाच्या श्रावक भिक्षूने सत्काराचे स्वागत करू नये. विवेक म्हणजे एकाचर्या वाढवावी. वर्ग 6. पांडित्व गो. आपणास जो वाईट गोष्टी सांगणारा असेल त्यास जणू काय निधी म्हणजे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसाप्रमाणे समजावे. निग्रहवादी म्हणजे वाईटापासून आपणास सुधारणारा माणूस. अशा बुद्धिमान पंडिताला गुरुस्थानी समजून त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या सारख्यांचा आदर सन्मान करणाऱ्यांचे कल्याण होते. अहित होत नाही उपदेश करावा, शिकवणूक द्यावी, असभ्य वर्तनापासून निवारण करावे असे करणारा सज्जनांना प्रिय होतो व दुर्जनांना अप्रिय होतो. पापी मित्रांना सन्मान देऊ नये, अधम पुरुषांना सन्मान देऊ नये. कल्याणकारक मित्रांचा सन्मान करावा, उत्तम आणि पूजनीय पुरुषांचा आदर करावा, सन्मान करावा. धर्मावर प्रीती असणारा मनुष्य अतिशय प्रसन्न चित्ताने, सुखाने झोपतो. आर्यांनी उपदेशिलेल्या धर्मात तो पंडित सदा रमलेला असतो. कालवे काढणारे पाण्याला वळवतात, बाण तयार करणारे बाणाला वळवतात, सुतार लाकडाला तासून वाकवतात, पंडित स्वतःचे दमन करतात. ज्याप्रमाणे घनतेत संलग्न होऊन एक झालेला पर्वत वायाने हलत नाही, त्याप्रमाणे पंडित निंदा किंवा स्तुतीने विचलित होत नाहीत. ज्याप्रमाणे डोह सखोल, सुप्रसन्न, निर्मल असतो, त्याप्रमाणे धर्मवाक्ये ऐकून पंडित प्रसन्नता पावतात. सत्पुरुष सर्वसंग त्यागतात, कामोपभोगादींच्या चर्चा करीत नाहीत. सुखाने वा दुखाने स्पर्श केला असता पंडित वरखाली दोलायमान झाल्याचे दिसून येत नाही.
आपणाकरिता दुसऱ्याकरिता पुत्राची, धनाची किंवा राज्याची इच्छा करू नये. आपण शीलवान, प्रज्ञावान आणि धार्मिक व्हावे. मनुष्यांमध्ये जे तरुण पार जाणारे ते वेगळे. इतर लोक तीरावरच धावत असतात. जे खरोखर सम्यक उपदेशिलेल्या धर्माप्रमाणे वर्तन करतात ते लोक मृत्यूच्या सुदुत्तर अशा लक्ष्याला पार करून जातात. पंडिताने कृष्ण धर्म सोडून शुक्ल धर्माची व्याख्या करावी. घर सोडून अनिकेत होऊन जेथे रमणे कठीण अशा एकांतात राहावे. पंडिताने कामना सोडून अकिंचन जेथे रमणे कठीण अशा एकांतात सुख मानावे. चित्तमलापासून स्वतःला शुद्ध करावे. त्याने आत्मशुद्धी साधावी. ज्यांचे चित्त संबोधीची म्हणजे परमज्ञानाची जी अंगे त्यामध्ये योग्यतेने अभ्यस्त झाले आहे, जे काहीही न घेता अपरिग्रहामध्ये रममाण आहे. ज्यांचे विकार क्षीण झाले आहेत ते तेजस्वी पुरुष या जगात निर्वाणाप्रत पोचतात. वर्ग 7 अरहंत वग्गो, ज्याचा संसार म्हणजेच मार्ग संपला आहे, जो शोकरहित व सर्व प्रकारे मुक्त झाला आहे. ज्याचा सर्व गाठी तुटल्या आहेत, त्याला परिदाह म्हणजे संताप होत नाही. ते स्मृती ठेवणारे उद्योगाला लागतात, घरात रमत नाही. हंस ज्याप्रमाणे छोटे तळे सोडून जातात त्याप्रमाणे ते घरे सोडून जातात. ज्यांच्यापाशी संग्रह नाही, ज्यांनी भोजनाचा अर्थ जाणलेला आहे, शून्य स्वरूप आणि निमित्तरहित असा मोक्ष ज्यांना प्रत्यक्ष दिसतो, त्यांची गती आकाशातील पक्षाच्या गतीप्रमाणे शोधणे कठीण आहे. ज्याचे चित्तमल क्षीण झाले आहेत, जो आहाराविषयी अनासक्त आहे, शून्य स्वरूप व अनिमित्त मोक्ष त्याला प्रत्यक्ष दिसत आहे, त्याचा मार्ग आकाशातील पक्ष्यांच्या मार्गाप्रमाणे अज्ञेय आहे. सारथ्याने उत्तम रीतीने ताब्यात ठेवलेल्या घोड्याप्रमाणे ज्याची इंद्रिये शांत झाली आहेत, अशा त्या अभिमान रहित आणि आस्त्रवरहित पुरुषाचा देव देखील हेवा करतात. पृथ्वीप्रमाणे जो कोणाचा प्रतिकार करीत नाही, जो नगरवदारा समोरच्या खांबाप्रमाणे स्थिर, उत्तम वृद्धारी, चिखल नाहीसा झालेल्या डोहाप्रमाणे निर्मळ झाला आहे, त्यांच्या सारख्यांना संसार नाही. सम्यक ज्ञानामुळे जो मुक्त आणि शांत झाला आहे, अशा सारख्यांचे मन, वाचा आणि कर्म शांत होतात. जो मनुष्य श्रद्धारहित, निर्वाणाला जाणणारा, बंधनांना तोडणारा, अवकाशरहित आहे, ज्याने तृष्णात्याग केलेला आहे, तोच उत्तम पुरुष होय. गावात किंवा अरण्यात, सखल किंवा उंच भागात, ज्या ठिकाणी अरहंत विहार करतात ती भूमी रमणीय होय. जेथे सामान्य माणसे रमत नाही, पण कामभोगांच्या मागे लागलेले विरक्त पुरुष रममाण होतात, ती अरणे रमणीय होत. वर्ग 8 सहस वग्गो, अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेली 1000 वचने जरी असली तरी त्याहून एक अर्थपूर्ण वचन श्रेष्ठ होय, जे ऐकून माणसाला शांती लाभते. अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेल्या 1000 गाथा जरी असल्या तरी त्याहून एक गाथाब्द श्रेयस्कर होय, जे ऐकल्याने माणसाला शांती लाभते. अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेल्या 100 गाथा जरी कुणी बोलला तरी एक धम्मपद श्रेयस्कर होय, जे ऐकून माणूस उपशम पावतो म्हणजे त्याला शांती लाभते. जो 1000 पटीने 1000 माणसे युद्धात जिंकतो त्यापेक्षा एकट्या आपणाला जो जिंकतो तो उत्तम संग्रामजेता होय. इतर लोकांवर जय मिळवण्यापेक्षा स्वतःवर जय मिळवणे हे अधिक श्रेयस्कर होय. तशा प्रकारच्या आत्मदमन केलेल्या माणसाच्या, संयमाने आचरण करणाऱ्या पुरुषाच्या जयाचा देव, गंधर्व किंवा मार, ब्राह्मदेव त्यांच्या मदतीला आला तरी सुद्धा पराभव करू शकत नाही. जो कोणी दर महिन्याला 1000 नाण्यांनी 100 वर्षे यज्ञ करील आणि तोच जर भाविताची म्हणजे परिशुद्ध महात्म्याची मुहूर्तभर पूजा करील, सेवा करील तर ती पूजाच त्या 100 वर्षे केलेल्या हवनापेक्षा श्रेयस्कर होय. जो कोणी माणूस 100 वर्षे वनात अग्नीची परिचर्या करील आणि एकाच परिशुद्ध महात्म्याची जर मुहूर्तभर पूजा करील तर ती पूजाच त्या 100 वर्षे केलेल्या हवनापेक्षा श्रेयस्कर होय. पुण्याच्या अपेक्षेने यालोकी वर्षभर जे काही हवन केले असेल ते सर्व सरळ बुद्धीच्या संताला केलेल्या एका नमस्काराचा 4था भागही होत नाही. ते वंदनच श्रेयस्कर होय. अभिवादन हे ज्याचे शील आहे, जो नेहमी वृद्धांना सन्मान देतो. त्याचे आयुष्य, वर्ण म्हणजे कांती, सुख आणि बल हे 4 धर्म वाढतात. जो दुशील आणि ध्यानरहित आहे, तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा शीलवंताचे, ध्यानवंताचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय. जो दुष्प्रज्ञ आणि ध्यानरहित आहे, तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा जो प्रज्ञावान ध्यानयुक्त आहे,
त्याचे एक दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय. जो आळशी आणि उत्साह रहित आहे तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा जो दृढपराक्रमी आहे त्याचे एक दिवसाचे जगणे श्रेयस्कर आहे. जो जन्म आणि मरण यांची दखल न घेता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा जन्ममरणाची दखल घेऊन जगण्याचे एक दिवस जगणे श्रेयस्कर होय. जो अमृत पदाची दखल न घेता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा अमृत पदाची दखल घेण्याचे एक दिवस जगणे श्रेयस्कर होय. आणि जो उत्तम धर्माकडे लक्ष न देता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा उत्तम धर्माची दखल घेण्याचे एक दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय. वर्ग 9. पाप वग्गो. शुभ कार्यात त्वरा करावी. पापापासून चित्ताचे रक्षण करावे, कारण मंदगतीने पुण्यकरणायाचे मन पापात रमते. माणसाने जर पाप केले ते पुन्हा पुन्हा करू नये, त्याचा छंद लागू देऊ नये. पाप संचय दुःखकारक आहे. माणसाने पुण्य केले तर ते पुन्हा पुन्हा करावे, त्याचा छंद लावून घ्यावा. पुण्यसंचय सुखकारक आहे. जोपर्यंत पाप परिपक्व झाले नाही तोपर्यंत पाप करणारेला पाप मंगल दिसते, पण जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा पाप करणारेला पापाची जाणीव होते. जोपर्यंत शुभ कृत्य परिपक्व झाले नाही तोपर्यंत शुभ कृत्य करणायाला ते पापच वाटते, आणि जेव्हा शुभ कृत्य परिपक्व होते तेव्हा शुभ कृत्य करणायाला त्याची जाणीव होते. माझ्याकडे ते पाप येणार नाही असे समजून पापाची अवहेलना करू नये. पापाला कमी लेखू नये. पाण्याचे थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील भरतो. थोडे थोडे पाप गोळा करून तो मूर्ख पापाने भरून जातो. माझ्याकडे ते पुण्य येणार नाही असे समजून पुण्याची अवहेलना करू नये. थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील भरतो. थोडे थोडे ही पुण्य गोळा करून धीर पुरुष पुण्याने भरून जातो. थोडे सोबती असलेला खूप श्रीमंत व्यापारी ज्याप्रमाणे धोक्याचा रस्त्या टाळतो, जगू इच्छिणारा जसा विष टाळतो तशी पापे टाळावीत. हाताला व्रण नसेल तर हातावर विष घेता येते. व्रण नसलेल्याला विष बाधत नाही. अकर्त्याला पाप लागत नाही. जो दोषरहित, शुद्ध, निर्मळ अशा माणसाला दोष देतो त्या मूर्खावर पाप उलटते, जसे वायाच्या विरुद्ध दिशेने फेकलेले रजकण उलटतात. काही पापकर्मी मानव गर्भात पडतात तर काही नरकात पडतात. ज्यांना सुगती मिळते ते स्वर्गात जातात. जे निर्विकार झाले आहेत ते परिनिर्वाण पावतात. आकाशात नाही, समुद्रात नाही, पर्वतांच्या गुहेत सुद्धा नाही. जगात अशी एकही जागा किंवा प्रदेश नाही जेथे राहून माणूस पापकर्मातून मुक्त होईल. आकाशात नाही, समुद्रात नाही, पर्वतांच्या गुहेत सुद्धा नाही. जगात अशी एकही जागा किंवा प्रदेश नाही जेथे राहिले असता मृत्यू धरण्यास धजणार नाही. वर्ग 10. दंड वग्गो. दंडाला सर्व घाबरतात, मृत्यूला सर्व भितात, म्हणून सर्वांना आपल्याप्रमाणे समजून कोणाचीही हिंसा करू नये किंवा करवू नये. दंडाला सर्वजण घाबरतात. सर्वांना आपला जीव प्रिय असतो, म्हणून सर्वांना आपल्यासारखे समजून कोणाचीही हिंसा करू नये किंवा करवू नये. सर्व सजीव सुखाची कामना करणारी असतात. त्यांची जो दंडाने हिंसा करतो तो स्वतःच्या सुखाची इच्छा करणारा मरणानंतर सुख पावत नाही. सर्व सजीव सुखाची कामना करतात. त्यांची जो दंडाने हिंसा करीत नाही तो स्वतःच्या सुखाची इच्छा करणारा मरणानंतर सुख पावतो. किंचितही कठोर बोलू नकोस. बोलल्यास ते तुला उलट बोलतील. संतापाचे बोल दुःखदायी असतात. तुला प्रतिदंड भोगावा लागेल. जर तू स्वतःला निशब्द, मौन करशील, जसे फुटलेले काशाचे भांडे खणखण वाजत नाही तर असा तू निर्वाण पावशील. कारण तुला संताप असणार नाही. ज्याप्रमाणे गुराखी गायींना काठीने हाकीत कुरणाकडे नेतो त्याप्रमाणे जरा व मृत्यू प्राण्यांच्या आयुष्याला हाकीत असतात. पापे करताना मूर्ख जागा होत नाही, पण पुढे तो दुर्बुद्धी आपल्या कर्मांनी अग्नीने जाळल्याप्रमाणे तापत असतो. जे दंडाला पात्र नाहीत, जे निर्दोष आहेत, तशांना जो दंडाने त्रास देतो तो ताबडतोब 10 पैकी एखाद्या स्थितीला जातो. तो खालील दशेला प्राप्त होतो. 1. तीव्र वेदना. 2. हानी. 3. शरीराचे सांधे मोडणे. 4. मोठा रोग होणे. 5. पागलपण. 6. राजदंड. 7. दारुण असा दोषारोप. 8. नातलगांचा विनाश. 9. सुख, समृद्धी व संपत्तीचा नाश. 10. अग्नी त्याचे घर जाळून टाकेल आणि शरीर सोडल्यानंतर, मृत्यूनंतर तो पुष्प्रज्ञ नरकात उत्पन्न होतो. नग्न राहिल्याने, जटा धारण केल्याने, चिखल फासल्याने,
उपवासाने, भुईवर झोपल्याने, धूळ माखल्याने, उकिडवे बसल्याने जो आकांक्षा तरुण गेला नाही, त्या मर्त्याची शुद्धी होत नाही. अलंकृत जरी असला तरी जो समभावाने वागतो, जो शांत, दंत, तत्पर, ब्रह्मचारी आहे, भूतमात्राच्या बाबतीत ज्याने दंड सोडून दिलेला आहे तो ब्राह्मण, तो श्रमण, तो भिक्षू होय. लाजेमुळे निषिद्ध कर्मे करणारा पुरुष जगात क्वचितच असतो. जो निंदेची कुणकुण लागल्याबरोबर चांगला घोडा जसा चाबकाच्या इशायाने सावध होतो, तसा सावध होतो. चाबकाने स्पर्श केलेल्या चांगल्या घोड्याप्रमाणे उत्साही व संवेगी व्हावे. श्रद्धेने, शिलाने, वीर्याने, समाधीने आणि धर्मनिश्चयाने विद्याचरण संपन्न होऊन स्मृती सावध ठेवून हे महान दुःख टाकून द्यावे. कालव्याने किंवा पाटाने पाणी नेणारा पाण्याला वळवतो, बाण तयार करणारे बाणाला वाकवितात, सुतार लाकडाला आकार देतो, त्याप्रमाणे सुवर्ती पुरुष स्वतःचे दमन करतात. वर्ग 11. जरा गो सदोदित सभोवतालचे जग पेटले असताना हास्य कसले आणि आनंद कसला. अंधकाराने तुम्ही वेढलेले असताना दिवा का शोधत नाही. हे विचित्र शरीर पहा. हे व्रणांनी युक्त, फुललेले, रोगट आणि नाना संकल्पांनी युक्त आहे. याची स्थिती शाश्वत नाही. हे जीर्ण, शीर्ण रूप रोगाचे घरटे आणि क्षणभंगूर आहे. हा घाणीचा गोळा भंगणार आहे. मरण हाच या जीविताचा शेवट आहे. शरद कालातील फेकलेल्या अपथ्यकारक भोपयाप्रमाणे आणि कबुतरासारखी ही पांढरी हाडे पाहून कुणाला त्यांच्या शरीराविषयी आवड वाटेल. हाडांचे हे नगर केले, मांस रक्ताने लिंपले, त्यात जरा व मृत्यू, अभिमान व ढोंग वास करतात. सुचित्रित राजर्थही जीर्ण होतात. तसेच शरीरालाही जरा प्राप्त होते. वृद्धत्व येते. परंतु संताचा धर्म जीर्ण होत नाही. संतच हे संतांना सांगत असतात. अल्पश्रुत अज्ञानी पुरुष बैलाप्रमाणे वाढत वाढत म्हातारा होतो. त्याचे मांसच वाढते, त्याची प्रज्ञा वाढत नाही. घर करणारेचे शोधात अनेक जन्म संसारात एकसारखा धावत राहिले पण मला तो सापडला नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणे दुःखकारक आहे. हे घर करणारे, आता तू मला दिसलास, तू आता पुन्हा घर करणार नाहीस. तुझे सगळे वासे तुटले, तुझे आढेही मोडले. चित्त संस्कार रहित झाले आणि म्हणून तृष्णाक्षय झाला, अर्हत्व प्राप्त झाले. ज्या माणसांनी ब्रह्मचर्याचे आचरण केले नाही आणि तारुण्यात संपत्ती मिळवली नाही, ते मासे नाहीसे झालेल्या जलाशयातील वृद्ध बगळ्याप्रमाणे झुरत राहतात. ज्या माणसांनी ब्रह्मचर्याचे आचरण केले नाही आणि तारुण्यात संपत्ती मिळवली नाही, ते जीर्ण धनुष्याप्रमाणे जुन्याची आठवण करत पडून राहतात. वर्ग 12. अत्त वग्गो स्वतःला जर प्रिय मानले तर त्याला सुरक्षित राखावे. 3 यामांपैकी प्रहरांपैकी एक प्रहरभर त्याची निगा राखावी. प्रथम स्वतःलाच योग्य कार्यात गुंतवावे, नंतर दुसऱ्याला उपदेश करावा. अशा पंडिताला क्लेश होणार नाही. जसा दुसऱ्यास उपदेश करतो तसेच आपण स्वतः करावे. ज्याचे चांगले दमन झालेले आहे, त्यानेच इतरांचे दमन करावे. खरे तर आपण आपलेच दमन करणे दुर्दम्य आहे. आपणच आपले स्वामी आहोत. दुसरा कोण स्वामी असणार. स्वतःचे उत्तम दमन केल्याने दुर्लभ असा स्वामी प्राप्त होतो. आपण केलेले, आपणापासून उद्भवलेले, आपणाकडून घडलेले पाप, दुर्बुद्धी मनुष्याला घासून घासून कापते, जसा हिरा दगडी रत्ने कापून काढतो. शाल वृक्षावर मालुवा वेल जशी पसरते, तसे ज्याचे अत्यंत दुशील पसरत असते तो स्वतःला तसेच बनवतो. जसे त्याच्या विषयी त्याचे शत्रू इच्छितात, आपली वाईट आणि अहितकारक कामे करणे सुकर आहे. जे हितकारक आणि चांगले आहे ते करणे परमदुष्कर आहे. धर्माप्रमाणे जीवन ठेवणाऱ्या आर्यांचे अरहंतांचे जे शासन, जी शिकवण, त्याची जो दुर्बुद्धी माणूस पापी दृष्टीला अनुसरून निंदा करतो, तो वेळूप्रमाणे आपल्याच नाशासाठी फलित होतो. आपण केलेल्या पापाचे आपणच क्लेश भोगतो. आपण जे पाप करीत नाही त्या पापामुळे आपणच विशुद्ध होतो. शुद्धी आणि अशुद्धी स्वतःपुरतीच लागू असते. एक दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. कोण कुणाला शुद्ध करीत नसतो. बहुत परार्थासाठी सुद्धा स्वतःच्या अर्थाची हानी करू नये. स्वतःचे हित नीट समजून घेऊन निस्वार्थी वृत्ती जोडावी. खरे हित जोडावे. वर्ग 13. लोक वग्गो हीन धर्माचे सेवन करू नये.
प्रमादाने वागू नये, मिथ्या दृष्टी ठेवू नये, प्रपंच वाढविणारा होऊ नये, जागे व्हावे, आळस करू नये, धर्माचे उत्तम आचरण करावे. धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुखाने झोपतो. धर्माचे उत्तम आचरण करावे, त्याचे वाईट आचरण करू नये. धर्माचे आचरण करणारा इहलोकी व परलोकी सुखाने झोपतो. ज्याप्रमाणे बुडबुड्याकडे पाहावे, जसे मृगजळाकडे पाहावे, त्यासारखेच जो लोकाकडे, जगाकडे नश्वर या दृष्टीने बघतो, त्याच्याकडे मृत्युराजा दृष्टी टाकीत नाही. या राजर्थाप्रमाणे चितारलेल्या ह्या लोकाला म्हणजे जगाला पहा. मूर्ख जेथे आसक्त होतात आणि ज्ञानी निसंग होतात. ज्याने पूर्वी आळस, प्रमाद केला तरी नंतर तो आळस करीत नाही, तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकाला प्रकाशित करतो. ज्याचे केलेले पापकर्म कुशल कर्माने झाकले जाते, तो ढगांपासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे लोकाला म्हणजे जगाला प्रकाशित करतो. हा लोक आंधळा झाला आहे. येथे पाहणारे फार थोडे आहेत. जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे फार कमी लोक स्वर्गाला जातात. हंस सूर्यमार्गाने जातात, वृद्धीच्या बळाने योगी आकाशात संचार करतात. धीर पुरुष माराला त्याच्या सैन्यासह जिंकून या लोकापलीकडे जातात. ज्याने सत्य हा जो एकच धर्म, त्याचे उल्लंघन केले, जो खोटे बोलतो, जो परलोकाच्या पलीकडे गेला आहे, म्हणजे जो परलोक मानित नाही, त्याला करू नये असे कोणतेच पाप नाही. कंजूष देवलोकाला जात नाही, मूर्ख दानाची प्रशंसा करीत नाही. दानाला अनुमोदन देणारा शहाणा माणूस त्या कुशल कर्माने परलोकी सुखी होतो. पृथ्वीच्या एक राज्यापेक्षा, स्वर्गाला जाण्यापेक्षा, सर्व लोकांच्या आधिपत्यापेक्षा श्रोतापत्ती फल श्रेष्ठ होय. वर्ग 14 बुद्ध वग्गो, ज्याचे जिंकलेले त्याच्या हातून परत जात नाही. ज्याने जिंकलेले आहे तेथे कोणी पोचू शकत नाही. त्या स्थानरहित अनंतदर्शी बुद्धाला कोणत्या मार्गाने तुम्ही न्याल? जाळे असलेली आणि आसक्तीत टाकणारी तृष्णा ज्याला कोठेही नेण्यास समर्थ राहिलेली नाही, त्या स्थानरहित अनंतदर्शी बुद्धाला कोणत्या मार्गाने न्याल? ध्यानाकडे ज्यांचे लक्ष लागलेले आहे असे धीर पुरुष, जे नैष्काम्याच्या उपशमात रमलेले आहेत, जे संबुद्ध आणि स्मृतिमान आहेत, अशांचा देवसुद्धा हेवा करतात. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, मनुष्याचे जीवन कष्टमय आहे. सद्धर्माचे श्रवण दुर्मिळ आहे, बुद्धांचा जन्म अत्यंत दुर्लभ आहे. कुठलेही पाप न करणे, पुण्य संपादन करणे, स्वतःचे चित्त शुद्ध करणे, ही बुद्धांची शिकवण आहे. शांती व क्षमाशीलता परमतप आहे, तितिक्षा म्हणजे सहनशक्ती परमनिर्वाण आहे, असे बुद्धांचे सांगणे आहे. दुसऱ्याचा घात करणारा प्रवजित होत नाही, दुसऱ्यांना पीडा देणारा श्रमण होऊ शकत नाही. निंदान करणे, घात न करणे, प्रतिमोक्षाच्या म्हणजे भिक्षू नियमाच्या, आचार नियमांच्या द्वारे स्वतःला आवरणे, जेवणात परिमितता असणे, दूर एकांतात निजणे, बसणे, चित्त समाधीत लावणे, ही बुद्धांची शिकवण आहे. कारशापणांच्या वर्षावाने देखील कामोपभोगात तृप्ती होत नाही. काम हे अल्पस्वाद आणि दुःखद आहे. हे जाणून जो पंडित आहे तो दिव्य भोगात सुद्धा रमत नाही. तो सम्यक संबुद्धाचा श्रावक तृष्णेचा नाश करण्यात रममाण होतो. भयाने त्रस्त झालेली माणसे पर्वत, अरणे, उद्याने, वृक्ष, चैत्य यांचा आसरा घेतात. हा आसरा खरोखर कल्याणकारक नाही. हा आसरा उत्तम नाही. हा आसरा घेतला असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होत नाही. पण जो बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, जो चार आर्यसत्याला चांगल्या प्रकारे प्रज्ञेने पाहतो, जो एक दुःख, दोन दुःखाची उत्पत्ती, तीन दुःखाचा निरोध आणि चार दुःखाच्या उपशमाकडे नेणारा आर्य अष्टांगिक मार्ग, ही चार आर्यसत्ये चांगल्या प्रकारे जाणून प्रज्ञेने पाहतो, त्याला हा आसरा कल्याणकारक आहे. हा आसरा उत्तम आहे. हा आसरा घेतला असता सर्व दुःखातून तो मुक्त होतो. श्रेष्ठ पुरुष दुर्लभ असतो. तो सर्वत्र जन्मास येत नाही. तो धीर पुरुष जेथे जन्म घेतो ते कुल सुख पावते. बुद्धांचा जन्म सुखकारक आहे. सधर्माचा उपदेश सुखकारक आहे. संघाचे ऐक्य सुखकारक आहे. संघाने एकवटून केलेले तप सुखदायक आहे. जे प्रपंचाच्या पलीकडे गेले आहेत, शोक आणि दुःख यातून मुक्त झाले आहेत, जे निर्वाण पावले आहेत, ज्यांना कोठूनही भय राहिलेले नाही,
तशा व त्यांच्यासारख्या पूजनीय बुद्धांची किंवा श्रावकांची जो पूजा करतो त्याच्या पुण्याची हे इतके आहे अशी कुणालाही गणना करता येत नाही. वर्ग 15. सुख वग्गो वैरामध्ये आम्ही अवैरी होऊन सुखाने जगूया. वैर करणाऱ्या माणसात अवैरी होऊन विहरूया, रोगी माणसात अरोगी होऊन आम्ही सुखाने जगूया, रोगी माणसात अरोगी होऊन विहरूया, उत्सुकात अनुत्सुक होऊन सुखाने जगूया, उत्सुक माणसात अनुत्सुक होऊन विहरूया, ज्यांच्या जवळ काही नाही असे आम्ही सुखाने राहूया. आभास्वर प्रकाशमान देवांप्रमाणे प्रीती हेच ज्यांचे भक्ष्य आहे. प्रीतीवर जगणारे होऊया. जय वैराला जन्म देतो. पराजित माणूस दुखाने झोपतो. विजयी माणूस आनंदात बुडून जातो, परंतु उपशांत पुरुष जय पराजय सोडून सुखाने झोपतो. आसक्ती सारखी आग नाही, द्वेषासारखा कली नाही, स्कंधासारखे दुःख नाही, शांती परते सुख नाही. बुभुक्षा म्हणजे भूक हा मोठा रोग आहे. संस्कार महान दुःख आहेत हे यथार्थपणे जाणून घेतल्याने निर्वाण परमसुख आहे ही जाणीव होते. आरोग्य हा परमलाभ होय, संतोष हे परमधन होय, विश्वास हाच परमाप्त होय आणि निर्वाण हेच परमसुख होय. एकांतवासाचा रस पिऊन तसेच शांतीचा रस पिऊन धर्मप्रीतीचे रसपान करीत मनुष्य निर्भय आणि निष्पाप होतो. आर्यांचे दर्शन चांगले होय, त्यांची सत्संगती नेहमी सुखदायी असते. मूर्खाचे दर्शन टाळून नित्य सुखी असावे. मूर्खाच्या संगतीत फिरणारा दीर्घकाल पर्यंत शोकात पडतो. मूर्खाचा सहवास शत्रूच्या सहवासासारखा सर्वदा दुःखदायक होतो आणि धीर पुरुषाचा सहवास नातेवाईकांच्या समागमाप्रमाणे सुखदायी असतो. म्हणून चंद्र ज्याप्रमाणे नक्षत्र मार्गाला अनुसरतो त्याप्रमाणे धीर, प्राज्ञ, बहुश्रुत, शीलाची धुरा वाहणारा व्रती आर्य आहे अशा त्यासारख्या सुबुद्ध सत्पुरुषाला अनुसरावे. वर्ग 16. प्रिय वग्गो ज्या ठिकाणी स्वतःला गुंतवू नये त्या ठिकाणी स्वतःला गुंतवणारे, ज्या ठिकाणी गुंतवून घ्यावे त्या ठिकाणी गुंतवून न घेणारे, हितकर गोष्टी सोडून अहितकारक पण प्रिय गोष्टी ग्रहण करणारे पुरुषाला जो आत्मयोगात घडून गेला आहे अशा योग्य ठिकाणी स्वतःला गुंतवून घेणारे माणसाचा हेवा करावासा वाटेल. प्रियांचा संग ठेवू नका आणि अप्रियांचा तर कधीही ठेवू नका. प्रियांचे अदर्शन आणि अप्रियांचे दर्शन दुःखकारक होते. म्हणून कशालाही प्रिय बनवू नका, कारण प्रिय वियोग दुःखकारक असतो. ज्यांना प्रियाप्रिय नाही त्यांना गाठी व बंधने राहत नाहीत. प्रियापासून शोक होतो, प्रियापासून भय होते. प्रियापासून जो सुटला त्याला शोक नाही, मग भय कुठचे. प्रेमापासून शोक होतो, प्रेमापासून भय होते. प्रेमापासून मुक्त झालेल्याला शोक नाही, मग भय कुठचे. रतीपासून शोक होतो, रतीपासून भय होते. रतीपासून मुक्त झालेल्याला शोक नाही, मग भय कुठचे. कामापासून शोक होतो, कामापासून भय होते. कामापासून सुटलेल्याला शोक नाही, मग भय कुठचे. तृष्णेपासून शोक होतो, तृष्णेपासून भय होते. तृष्णेपासून मुक्त झालेल्याला शोक नाही, मग भय कुठचे. जोशील आणि दर्शन यांनी संपन्न, धर्मिष्ठ, सत्य जाणणारा आणि आपले कर्तव्य करणारा आहे. त्याच्यावर लोक प्रेम करतात. अवर्णनीय असे जे निर्वाण त्याचा ज्याला छंद लागला आहे, ज्याचे मन उमलले आहे, कामभोगात त्याचे चित्त बद्ध नाही, त्याला ऊर्ध्वस्रोत असे म्हणतात. ज्याप्रमाणे चिरकालचा प्रवास संपवून दुरून सुखरूप आलेल्या माणसाचे इष्टमित्र आणि आप्त अभिनंदन करतात, त्याप्रमाणे ज्याने पुण्य केले आहे तो या लोकातून परलोकात गेला असता. आप्त जसे प्रिय माणूस आले असता स्वागत करतात, तसे त्याची पुण्यकृत्ये स्वागत करतात. वर्ग 17. क्रोध वग्गो क्रोध सोडावा, मान टाकावा, सर्व बंधनांच्या पलीकडे जावे. नामरूपास जो चिकटत नाही अशा अकिंचन झालेल्या त्या पुरुषावर दुखे आदळत नाहीत. जो उफाळून आलेल्या क्रोधाला भरकटलेल्या रथाप्रमाणे आवरून धरू शकतो त्यालाच मी सारथी म्हणतो. इतर माणसे लगामाच्या दोऱ्या धरणारी आहेत. अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, साधुत्वाने असाधुत्वाला जिंकावे, दानाने कृपणाला जिंकावे, सत्याने खोटे बोलणायाला जिंकावे. खरे बोलावे, क्रोध करू नये, मागणायाला थोडे तरी द्यावे. कुणी अचानक आला असता आपणापाशी थोडे जरी असले तरी द्यावे.
या 3 गोष्टींतून माणूस देवाच्या जवळ जाईल. जे मुनी अहिंसक आहेत, कायेने नित्यसंयमी आहे, ते अशा अच्युत स्थानाला जातात की जेथे गेल्यावर त्यांना शोक करावा लागत नाही. त्यांच्यावर शोक करण्याचा प्रसंग येत नाही. सदा जागृत राहणारे, अहोरात्र शिकणारे, निर्वाण परायण झालेले असतात. त्यांचे आश्रव म्हणजे मनोमल अस्ताला जातात. हे अतुल, ही जुनीच गोष्ट आहे. आजकालची नव्हे. मुकाट्याने बसणाऱ्यांची निंदा करतात, फार बोलणाऱ्यांची निंदा करतात, मितभाषी माणसाचीही निंदा करतात. या लोकी आनंदित असा कोणी मनुष्य नाही. असा कोणी झाला नाही, होणार नाही किंवा सध्याही नाही की ज्याची लोकांनी सर्वथैव निंदा किंवा सर्वथैव प्रशंसा केली आहे. ज्याला विशेषज्ञ दिवसानुदिवस पारख करून निष्कलंक, मेधावी, प्रज्ञेने व शीलाने समाहित म्हणून प्रशंसा करतात, त्या जंबू नद निर्दोष सोन्याच्या नाण्याप्रमाणे असलेल्याची कोण निंदा करील. देवसुद्धा त्याची प्रशंसा करतात. तो ब्रह्मदेवाकडूनही प्रशंसिला जातो. शरीर क्षोभ संभाळावे. क्रोध, राग, संताप, आवेश, आवेग या सर्व शरीर क्षोभापासून आपले रक्षण करावे. शरीराने संयमी व्हावे. शरीराचे असत्कार्य सोडून देऊन शरीराने सत्कार्य करावे. वाचेची चंचलता सांभाळावी. वाणीचा असंयम सोडून देऊन वाणीने सत्कार्य करावे. मनाची चंचलता सांभाळावी. मनाचा संयम करावा. मनाचे असत्कर्म सोडून देऊन मनाने सत्कार्य करावे. शरीराने संयमी, वाचेने संयमी तसेच मनाने संयमी असे धीर पुरुषच खरोखर सुसंयमी आहेत. वर्ग 18. मल व गोप, तू आता पिकल्या पानाप्रमाणे झाला आहेस आणि यमाचे दूत सुद्धा येऊन उभे आहेत. आणि प्रस्थानाच्या मुखावर तू उभा आहेस आणि तुझ्यापाशी काही शिदोरीही नाही. तो तू स्वतःला द्वीप बनव. ताबडतोब विशेष यत्न करून तयार हो, पंडित हो, ज्याचा सगळा मळ फुंकून काढला आहे, ज्याच्यात हिणकस उरलेले नाही असा तू दिव्य आर्यभूमीला पावशील. आता तुझे वय होत चालले आहे. तू यमाच्या जवळ पोचला आहेस. मध्यंतरी वाटेवर तुला निवासस्थान नाही आणि तुझ्यापाशी शिदोरीही नाही. तो तू स्वतःला द्वीप बनव. ताबडतोब विशेष यत्न करून तयार हो, पंडित हो, ज्याचा सगळा मळ फुंकून काढला आहे, ज्याच्यात हिणकस उरले नाही असा तू जन्म आणि जरा यांच्याजवळ पुन्हा जाणार नाहीस. मेधावी पुरुषाने क्रमशः थोडा थोडा, क्षणोक्षणी आपला चित्तमल, सोनार ज्याप्रमाणे फुंकून फुंकून रुपयाचा मळ म्हणजे त्यातील हिणकस काढून टाकतो त्याप्रमाणे दूर करावा. लोखंडावर चढलेला गंज लोखंडापासून उत्पन्न होऊन त्यालाच खाऊन टाकतो. त्याप्रमाणे शहाण्या माणसाच्या शुद्ध आचरणाचे अतिक्रमण करणाऱ्या मनुष्याला त्याची स्वतःचीच कर्मे दुर्गतीला नेतात. अस्वाध्याय हा मंत्रांचा मळ होय, नादुरुस्ती हा घराचा मळ होय, आळस हा शरीराचा मळ होय, बेसावधपणा हा पहारेक्याचा मळ होय, दुष्चरित हा स्त्रियांचा मळ होय, कृपणता हा दात्याचा मळ होय, पापधर्म हा इहलोकी तसेच परलोकींचा खरोखरच मळ होय. सर्व मळाहून अधिक मलिन असा महामळ अविद्या होय. भिक्षूंनो, त्या मळास झाडून टाकून तुम्ही निर्मळ व्हा. निर्लज, कावळ्यासारख्या शूर, विनाशी, घुसणारा, धष्ट आणि पुष्ट अशा माणसाचे जीवित सोपे असते, परंतु ज्याला लाजेची चाड आहे, जो नित्य शुची गोष्टींच्या शोधात असतो, जो सावधान व शालीन आहे, जो शुद्ध उपजीविका करतो, त्याचे जीवित कष्टाचे असते. जो या जगात प्राण्यांची हिंसा करतो, जे कोणी दिले नाही ते घेतो आणि परस्त्रीगमन करतो, दारू मद्यधिकांच्या पानात रंगलेला असतो, तो इहलोकातच आपली मुळे खळीत असतो. अशा रीतीने हे माणसा, तू जाणून घे की पापाचारी असंयत असतात. लोभ आणि अधर्म तुला चिरकाळपर्यंत दुःखात शिजवून टाकोत. लोक आपल्या श्रद्धेला व प्रसन्नतेला अनुसरून दान देतात. अशा स्थितीत दुसऱ्यांच्या खाण्यापिण्याकडे पाहून जो रुष्ट होतो, त्याला दिवसा किंवा रात्री समाधान प्राप्त होत नाही, परंतु ज्याची ही भावना छेदिली जाऊन समूळ उखडून टाकली गेली आहे, त्याला दिवसा अथवा रात्री समाधान प्राप्त होते. आसक्तीसारखी आग नाही, द्वेषासारखा ग्रह नाही, मोहासारखे जाळे नाही, तृष्णेसारखी नदी नाही. दुसऱ्याचे दोष सहज दिसतात, आपले दोष मात्र पाहणे महाकठीण आहे. माणूस दुसऱ्याचे दोष भुशाप्रमाणे उफुणीत असतो. लुच्चा जुगारी जसा खोटा पडलेला फासा लपवतो, त्याप्रमाणे आपले दोष मात्र माणूस लपवतो.
दुसऱ्याचे दोष पाहणाया आणि त्यावर नित्य टीका करणाया माणसाचे आश्रव चित्तमल वाढत असतात. तो आश्रवक्षयापासून दूरच असतो. आकाशात पाऊल उमटत नाही. बुद्ध शासनाच्या बाहेर श्रमण नाही. लोक प्रपंचात घडलेले आहेत. तथागत निष्प्रपंच आहेत. आकाशात पाऊल उमटत नाही. आर्य अष्टांगिक मार्गाच्या बाहेर श्रमण नाही. संस्कार शाश्वत नाहीत. बुद्ध निश्चल आहे. वर्ग 19 धम्मठ्वग्गो प्रश्नांचा चटकन अर्थ केल्याने मनुष्य धर्मस्थ होत नाही. जो पंडित अर्थ आणि अनर्थ या दोहोंचा निश्चय करून शांतपणे धर्माने व समतेने दुसऱ्यांना मार्ग दाखवतो, त्या धर्माचे रक्षण करणाया बुद्धिमान पुरुषाला धर्मस्थ असे म्हणतात. पुष्कळ बोलतो म्हणून माणूस पंडित होत नाही. जो क्षमावान, अवैरी, निर्भय असतो तोच पंडित म्हटला जातो. पुष्कळ बोलतो म्हणून तेवढ्यानेच कोणी धर्मधर होत नाही. थोडे देखील श्रवण करून जो कायेने धर्म पाहतो म्हणजे प्रत्यक्षात आचरणात आणतो. धर्माचरणात प्रमाद म्हणजे आळस करत नाही, तोच धर्मधर होतो. डोक्याचे केस पांढरे झाल्याने कोणी स्थविर होत नाही. त्याचे वय परिपक्व झाले परंतु तो वृथाच वृद्ध म्हटला जातो. ज्याच्यात सत्य, धर्म, अहिंसा, संयम आणि दम आहे त्या मल ओकून टाकलेल्या धीर पुरुषाला स्थविर असे म्हणतात. केवळ चतुर बोलण्याने किंवा पद्मासारख्या कांतीने, सुंदर रूपाने जो ईर्ष्यालू, मत्सरी आणि निष्ठ आहे असा व्यक्ती साधुरूप होत नाही. परंतु ज्याचे हे दोष छेदले गेले आहेत, समूळ नष्ट झाले आहेत, ज्याने सर्व मळ ओकून टाकले आहेत, त्या मेधावी पुरुषाला साधुरूप म्हटले जाते. केवळ मुन्नामुळे व्रतविहीन, खोटे बोलणारा माणूस श्रमण होत नाही. इच्छा व लोभ बाळगणारा तो श्रमण कसा होईल? जो सर्व लहान मोठी पापे शमन करतो तोच पापांच्या शमनामुळे श्रमण म्हटला जातो. दुसऱ्याकडे भिक्षा मागतो म्हणून तेवढ्याने माणूस भिक्षू होत नाही. मलिन धर्माचे ग्रहण करीत असेल तर भिक्षा मागूनही तो भिक्षू होत नाही. जो येथे म्हणजे इहलोकी पाप व पुण्य बाहेर घालवून ब्रह्मचर्यवान होतो तो श्रेष्ठ धार्मिक जन्म जगतो. लोकात विवेकाने वागतो तो भिक्षू म्हटला जातो. केवळ मौनाने अविद्वान, मूढरूप माणूस मुनी होत नाही. जो पंडित जणू काय तागडी घेऊन चांगल्या गोष्टी ग्रहण करून पापे टाकून देतो त्यामुळे तो मुनी होतो. जो उभय लोक तोलून मापतो त्याला मुनी म्हणतात. जो प्राण्यांची हिंसा करतो तो आर्य नव्हे. जो सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो त्याला आर्य असे म्हटले जाते. हे भिक्षू, जोपर्यंत तुझ्या चित्तमलांचा क्षय झाला नाही तोपर्यंत केवळ शीलाने, व्रताने अथवा बहुश्रुतेने किंवा समाधी लाभाने अथवा एकांतात शयनाने सामान्य जनांना अप्राप्य असे नैष्कर्म्य सुख मला मिळेल असा विश्वास बाळगू नकोस. वर्ग 20 मग्ग व गो मार्गात अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. सत्यामध्ये 4 पदे श्रेष्ठ आहेत. सर्व धर्मात वैराग्य श्रेष्ठ आहे. मनुष्यात डोळस श्रेष्ठ आहे. दर्शनाच्या विशुद्धीसाठी हाच मार्ग आहे, दुसरा नाही. तुम्ही यालाच अनुसरा. हा माराला मूर्छित करणारा आहे. हा मार्ग तुम्ही अनुसराल तर दुखाचा शेवट कराल. शल्य काढण्याचे ज्ञान झाल्यावरच हा मार्ग मी सांगितला आहे. तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे. तथागत म्हणजे बुद्ध केवळ सांगणारे आहेत. या मार्गाला अनुसरणारे ध्यानी लोक माराच्या बंधनातून मुक्त होतात. सर्व संस्कार अनित्य आहेत हे जेव्हा माणूस प्रज्ञेने पाहतो तेव्हा त्याला दुखाचा वीट येतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. सर्व संस्कार दुःखकारक आहेत असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा त्याला दुखाचा वीट येतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. सर्व धर्म अनात्म आहेत असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा त्याला दुखाचा वीट येतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. जेव्हा उठून उभे राहिले पाहिजे तेव्हा उठत नाही. तरुण, बलवान असून आळसात पडलेला आहे. ज्याचे संकल्प आणि मन खचलेले आहेत अशा सुस्त आळशाला प्रज्ञेचा मार्गच सापडत नाही. वाणीची रक्षा करावी, मनाने सुसंयमी व्हावे, कायेने पापकर्म करू नये, हे 3 कर्मपथ विशुद्ध ठेवावेत. ऋषींनी उपदेशिलेल्या मार्गाची आराधना करावी. योगाने, अभ्यासाने खरोखर प्रज्ञा उत्पन्न होते. अयोग प्रज्ञेचा क्षय करतो. उन्नतीचा आणि अवनतीचा हा द्विविध मार्ग जाणून
जेणेकरून प्रज्ञा वाढेल असे स्वतःला वळवावे. तृष्णक्लेशांचे जंगल तोडा, वृक्ष नको, वनामुळे भय निर्माण होते. वन आणि नथ म्हणजे तृष्णा तोडून. भिक्षूंनो निर्वण व्हा. जोपर्यंत पुरुषाची स्त्रीच्या ठाईची तृष्णा अणुमात्रही तोडली जात नाही, तोपर्यंत दूध पिणारे वासराचे जसे आईच्या ठाई मन बद्ध असते, त्याप्रमाणे त्याचे मन बद्ध असते. शरद ऋतूतील कमळ जसे हाताने तोडतात, तसे स्वतःचे ममत्व तोडून टाका. बुद्धाने उपदेशिलेला शांतीमार्ग म्हणजे निर्वाणाचे अनुसरण करावे. येथे वर्षाकाळात राही, येथे हेमंत, ग्रीष्म काळात राही, असा मूर्ख माणूस विचार करतो. पण तो विघ्न जाणत नाही. पशुपुत्रांनी वेडावून गेलेल्या त्या आसक्त चित्त पुरुषाला, निजलेल्या गावाला जसा महापूर घेऊन जातो, तसा मृत्यू घेऊन जातो. ना पुत्र, ना पिता, ना बांधव रक्षण करू शकतात. मृत्यूने ज्याला ग्रासले आहे, त्याचे नातेसंबंधी लोकही रक्षण करू शकत नाही. या गोष्टीचे असे मर्म जाणून शीलाने संयमी झालेल्या पंडिताने निर्वाण मनाचा मार्ग ताबडतोब सुधारावा. वर्ग 21. पकिणक वग्गो. अल्प सुखाच्या परित्यागाने जर विपुल सुख पाहावयास मिळत असेल, तर विपुल सुख पाहणाया धीर पुरुषाने अल्प सुख त्यागावे. दुसऱ्यावर दुःख लादून जो आपले सुख इच्छितो, तो वैराच्या संसर्गात सापडलेला वैरापासून मुक्त होत नाही. जे कर्तव्य आहे ते सोडतात, जे अकर्तव्य आहे ते करतात, त्या उनाड व प्रमत्त माणसांचे आसरव म्हणजे चित्तमल वाढतात. जे नित्य कायगत स्मृतीची भावना करतात, जे अकर्तव्य करीत नाही, पण कर्तव्य निरंतर करतात, त्या स्मृतिमंतांचे आणि विवेकाने वागणाऱ्यांचे चित्तमल अस्ताला जातात. आईला, तृष्णेला, बापाला, अहंकाराला आणि 2 क्षत्रिय राजांना, आत्मदृष्टी आणि उच्छेद दृष्टी यांना मारून, रागासह आसक्तीसह 5 उपादान स्कंदांना मारून ब्राह्मण निर्दुःख म्हणजे निष्पाप होतो. तृष्णा आणि अहंकार आणि 2 श्रोत्रिय शाश्वत आणि उच्छेद दृष्टी आणि 5वा विचिकित्सा यांना मारून ब्राह्मण निष्पाप होतो. ज्यांना अहोरात्र बुद्धांची नित्यस्मृती असे, ते गौतम शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात. ज्यांना रात्रंदिवस धर्माची नित्य स्मृती असते, ते गौतम शिष्य उत्तम बोध पावून जागृत राहतात. ज्यांना रात्रंदिवस नित्य संघाची स्मृती असते, ते गौतम शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात. ज्यांना रात्रंदिवस नित्य कायगत स्मृती असते, ते गौतम शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात. ज्यांचे मन रात्रंदिवस अहिंसेत रमलेले असते, असे गौतमाचे शिष्य नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात. ज्यांचे मन रात्रंदिवस समाधी भावनेत रमलेले असते, असे गौतम शिष्यच नेहमी उत्तम बोध पावून जागृत राहतात. नीट पाळलेल्या प्रवजेत रमणे कठीण आहे. अयोग्य घरात राहणे दुःखकारक आहे. भलत्याच माणसाचा सहवास दुःखदायक असतो. जन्ममरण यात्रांचे दुःख ठेवलेलेच आहे. म्हणून संसार मार्गाचा यात्री होऊ नये, दुःखात पडू नये. श्रद्धाशील, संपन्न आणि कीर्ती व ऐश्वर्ययुक्त माणूस ज्या ज्या प्रदेशात जातो, तेथे तेथे तो पूज्य होतो. हिमालय पर्वताप्रमाणे संत दुरूनही प्रकाशतात, पण असंत रात्रीच्या अंधारात फेकलेल्या बाणांप्रमाणे दिसत नाहीत. एकटे बसावे, एकटे निजावे, एकटे विचरण करावे. निरालस होऊन, आत्मदमन करून एकटेच वनात रमून जावे. वर्ग 22. निर्यवग्गो. जे घडले नाही ते सांगणारा नरकात जातो, आणि जो करून केले नाही म्हणतो तोही नरकात जातो. ती दोन्हीही नीचकर्मी माणसे मेल्यानंतर परलोकी समान होतात. गळ्यात काषायवस्त्र अडकवलेले पापधर्मी, असंयत असे पुष्कळ पापी पापकर्मांनी नरकात जातात. असंयमी दुराचारी माणसाने राष्ट्राचे अन्न खाण्यापेक्षा अग्निज्वालेप्रमाणे तापलेला लोखंडाचा गोळा खाणे बरे. परदारागमन करणाऱ्या उन्मत्त माणसास 4 गोष्टी प्राप्त होतात: पापाची प्राप्ती, अनिवात झोप, तिसरी निंदा, चौथा नरक. पापाची प्राप्ती, पापाची अवस्था आणि भ्यायलेल्यांच्या भीतीमुळे समागम सुख थोडाच, शिवाय राजा मोठा दंड ठोठावतोच. म्हणून माणसाने परदारागमन करू नये. ज्याप्रमाणे हाताने नीट धरलेला दर्भ हातच कापतो, त्याप्रमाणे दूषित नीट आचरलेले श्रामण्य नरकाकडे ओढून नेते. जे कोणतेही शिथिल कर्म, डागाळलेले अशुद्ध व्रत आणि सांशक ब्रह्मचर्य हे महान फल देणारे ठरत नाही. जर करायचे असेल तर ते दृढ पराक्रमाने करावे. शिथिल परिव्राजक खूप धूळ उडवतो. दुष्कृत्य न करणे श्रेयस्कर, दुष्कृत्य पश्चातापास कारणीभूत होते. सकृत्य केलेले बरे, जे केल्याने पश्चाताप होत नाही.
सरहद्दीवरील नगर जसे आत बाहेर सुरक्षित ठेवलेले असते तसे स्वतःला सुरक्षित ठेवावे. एक क्षणही दवडू नये, कारण क्षण चुकणारे नरकात पडून शोक करतात. न लाजावे तेथे लाजणारे, लाजावे तेथे न लाजणारे, मिथ्यादृष्टी धारण करणारे प्राणी दुर्गतीला जातात. अभयात भय पाहणारे, भयात अभय पाहणारे, मिथ्यादृष्टी धारण करणारे जीव दुर्गतीला जातात. अवर्जाला वर्ज मानणारे, वर्जात अवर्ज पाहणारे, मिथ्यादृष्टी धारण करणारे जीव दुर्गतीला जातात. वर्जाला वर्ज आणि अवर्जाला अवर्ज जाणून सम्यक दृष्टी धारण करणारे जीव सुक्ती पावतात. वर्ग 23. नाग वग्गो, ज्याप्रमाणे हत्ती संग्रामात धनुष्यापासून सुटलेला बाण सहन करतो, त्या हत्तीप्रमाणे मी तीक्ष्ण वाक्ये सहन करी. कारण बरेचसे लोक दुशील आहेत. दमन केलेल्या हत्तीला मेळाव्यात नेतात. दमन केलेल्या हत्तीवर राजा आरूढ होतो. जो मर्मभेदी वचने सहन करतो, असा संयमी पुरुष मनुष्यात श्रेष्ठ होय. दमन केलेली खेचरे, दमन केलेले उत्तम जातीचे घोडे, दमन केलेले श्रेष्ठ हत्ती श्रेष्ठ ठरतात, पण सर्वांपेक्षा आत्मसंयमी श्रेष्ठ होय. या वाहनांच्या द्वारे कोणी गेलेल्या दिशेला म्हणजे निर्वाणाला जाऊ शकत नाही. पण स्वतःचे दमन केलेला दातपुरुष दमनाने, दमज्ञानाने तेथे जाऊ शकतो. धनपालक नावाचा हत्ती, ज्याचा कटू मद वाहतो आहे आणि जो दुर्निवार झाला आहे, तो बंधनात पडल्यावर एक घासही खात नाही. तो हत्ती आपल्या हत्तीवनाची आठवण करीत असतो. त्याला सारखी आठवण येते. जेव्हा माणूस खादाड आणि आळशी होतो, झोपाळू असतो व लोळत पडतो, तो जणू काय खाऊन पुष्ट झालेला मोठा डुक्करच. तो मूढ पुन्हा पुन्हा गर्भवासात पडतो. पूर्वी हे चित्त इच्छेप्रमाणे, मर्जी लागेल तिकडे आणि सुख वाटेल तसे संचार करीत असे, आज मी त्याचा मुळातच निग्रह करी. ज्याप्रमाणे माहूत मदोन्मत्त हत्तीचा निग्रह करतो. अप्रमादात व्हा, स्वचित्ताचे रक्षण करा. चिखलात रुतलेल्या हत्तीप्रमाणे स्वतःला कठीण परिस्थितीतून वर काढा. जर आपल्याबरोबर चालणारा कुशल, चांगल्या रीतीने वागणारा धीर साथी मिळेल, तर कोणतीही विघ्ने आड येऊन देता त्यांच्यावर मात करून, त्याच्या बरोबर जागृत राहून व आनंदित मनाने संचार करावा. पण जर आपणा बरोबर चालणारा, कुशल निपुण चांगल्या रीतीने वागणारा धीर साथी मिळत नसेल, तर राजा जसे जिंकलेले राष्ट्र सोडून जातो, त्याप्रमाणे मातंगरण्यात जसा हत्ती फिरतो तसा एकट्याने संचार करावा. एकाकी राहणे श्रेयस्कर, पण मूर्खाची संगती नको. अल्पोत्सुक होऊन मातंग अरण्यातील हत्तीप्रमाणे एकटे फिरावे, पण पाप करू नये. जेव्हा काही कार्य उत्पन्न होते, तेव्हा सहायक मित्र सुख देतात. जे थोडे बहुत मिळेल त्याने संतुष्ट होणे सुखावह होते. जीविताच्या अंती पुण्य सुखकारक होते. सर्व दुःखांचा नाश सुखदायक होतो. जगात मातृभक्ती सुखकारक आहे, तसेच पितृभक्ती सुखकारक आहे. या लोकात श्रमणभक्ती सुखकारक आहे आणि ब्रह्मज्ञान्यांची भक्ती सुखकारक आहे. म्हातारपण येईपर्यंत शीलाचे पालन करणे सुखकर आहे. स्थिर झालेली श्रद्धा सुखकारक आहे. प्रज्ञेचा लाभ सुखकर आहे. पाप न करणे सुखकारक आहे. वर्ग 24. तण्हा वग्गो, प्रमादयुक्त आचरण करणाऱ्या माणसाची तृष्णा मालुवा वेलीप्रमाणे वाढते. तो वनातील वानराप्रमाणे फलाची इच्छा धरून दिवसामागून दिवस भटकत असतो. ही आसक्तीस्वरूप जहरी तृष्णा ज्याला जखडते, त्याचे शोक वर्षाकाली वाढणाऱ्या विरण गवताप्रमाणे वाढत जातात. जो या आसक्तीरूप सोडण्याला कठीण अशा तृष्णेचा या लोकात पराभव करून तृष्णेला जिंकतो, त्याचे शोक कमळावरच्या जलबिंदूप्रमाणे गळून पडतात. जेवढे तुम्ही येथे आला आहात, त्या तुमचे कल्याण असो. तुम्हाला मी सांगतो की जसे विरण गवतासाठी विरणाचे मूळ खणता, त्याप्रमाणे तृष्णेचे मूळ खणून काढा. पूर जसा बोरूला मोडून टाकतो, तसा मार तुम्हाला पुन्हा पुन्हा मोडून न टाको. ज्याप्रमाणे मुळे दुखावली नसतील व दृढ असतील तर तोडलेले झाड पुन्हा वाढते, त्याप्रमाणे तृष्णेचे अनुबंध समूळ नष्ट झाले नसतील तर हे दुःख पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. ज्याचे 36 स्रोत खूप आवडत्या पदार्थांना स्रवतात, त्या दूरदृष्टी माणसाला त्याचे रागोत्पन्न संकल्परूपी प्रवाह वाहून नेतात. स्रोत सर्व बाजूंनी वाहतात. त्यातून लता उत्पन्न होऊन वर येते. त्या उत्पन्न झालेल्या तेला पाहून प्रज्ञेने तिचे मूळ तोडून टाका. तृष्णेच्या नद्या स्निग्ध असतात व त्या माणसाचे मन सुखावतात. या प्रवाहात सापडलेले
सुखाची हाव धरणारे लोक जन्म व जरा पावतात. तृष्णेने पछाडलेले, तृष्णेच्या मागे जाणारे लोक बांधून ठेवलेल्या सशाप्रमाणे फेरे घेत फिरतात. संयोजनांच्या आसक्तीत बद्ध असलेली ती प्रजा पुन्हा पुन्हा चिरकाल दुखात पडते. तृष्णेने पछाडलेली प्रजा सशाप्रमाणे फेरे घेत फिरते. म्हणून आपल्या वैराग्याची आकांक्षा धरणाऱ्या भिक्षूने तृष्णेला दूर करावे. जो निर्वाणाची इच्छा करणारा तृष्णेच्या जंगलातून सुटला असता पुन्हा त्या जंगलाकडे धावतो, त्या पुरुषाकडे पहा. तो मुक्त होऊन बंधनाकडेच धावतो. ज्ञानी लोक लोखंडाच्या, लाकडाच्या किंवा दोरीच्या बंधनाला दृढ बंधन म्हणत नाहीत. मणिकुंडलांची आसक्ती आणि मुलाबाळाविषयी अपेक्षा हेच दृढ बंधन होय, असे धीर पुरुष म्हणतात. जे अवनत करते, शिथिल भासते, पण सुटण्यास कठीण असते, त्यालाही छेदून कामसुख त्यागून निरपेक्ष होणारे लोक प्रवर्जा घेतात. स्वतः केलेल्या जाळ्यात सापडणाऱ्या कोळ्याप्रमाणे जे कामासक्त असतात ते प्रवाहात सापडतात. धीर पुरुष त्यालाही सोडून निरपेक्ष होऊन आणि सर्व दुःखांचा त्याग करून परिव्राजक होतात. पुढचे सोड, मागचे सोड, मधले सोड, संसाराच्या पार हो, सर्वत्र मुक्तचित्त होऊन तू पुन्हा जन्मजरा पावणार नाहीस. जो माणूस वितर्काने पछाडलेला, तीव्र रोगी, देहाला शुभ समजणारा आहे, त्याची तृष्णा आणखी वाढते. तो बंधन अधिकच दृढ करतो. जो वितर्क शमविण्यात गुंतला आहे, जो नेहमी सावध राहून देहाच्या अशुभ भावनेची भावना करतो, तोच तृष्णेचा अंत करील. तोच मारबंधनाला छिन्नविच्छिन्न करील. जो निष्ठावान, निर्भय, तुष्णारहित व निर्मल आहे, ज्याने संसार शले छेदिली आहेत, त्याचा हा शेवटचा देह होय. जो तृष्णारहित, परिग्रहरहित, निरुक्तिपद कोविद आहे आणि जो अक्षरांचे पौर्वापौर्य जाणतो, तोच अंतिम शरीरधारी आणि महाप्रज्ञ म्हटला जातो. मी सर्व विजयी, सर्ववेत्ता, सर्व धर्मापासून अलिप्त, सर्वत्यागी व तृष्णाक्षय झाल्यामुळे विमुक्त आहे. मी स्वतःच ज्ञाता झाल्यामुळे कुणाकडे गुरु म्हणून बोट दाखवू. धम्मदान सर्व दानांना जिंकते. धम्रस सर्व रसांना जिंकतो. धम्मावरील प्रेम सर्व प्रेमांना जिंकते. तृष्णाक्षय सर्व दुःखांना जिंकतो. भोग, दुर्बुद्धी माणसाचा नाश करतात. पैलतीरावर जाऊ इच्छिणायाचा नव्हे. भोगतृष्णेने दुर्बुद्धी माणूस, शत्रू जसे करील तसे आपलेच हनन करतो. तण शेताचा दोष आहे. आसक्ती माणसाचा दोष आहे. म्हणून वितरागी पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. तण हे शेतांचे दोष आहेत. द्वेष हा माणसाचा दोष आहे. म्हणून द्वेषरहित पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. तण शेताचा दोष आहे. मोह माणसाचा दोष आहे. म्हणून मोहरहित पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. तण शेताचा दोष आहे. वासना माणसाचा दोष आहे. म्हणून वासनारहित पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. वर्ग 25. भिक्खू वग्गो, डोळ्याचा संयम चांगला, कानाचा संयम चांगला, घ्राणाचा संयम चांगला, जिव्हेचा संयम चांगला, देहाचा संयम चांगला, वाचेचा संयम चांगला, मनाचा संयम चांगला, सर्वत्र संयम चांगला. सर्वत्र संयमी भिक्षू सर्व दुखातून मुक्त होतो. हाताचा संयम करणारा, पायांचा संयम करणारा, वाचेचा संयम करणारा. संयमी माणसात उत्तम, अध्यात्मात रंगलेला, एकाग्रचित्त, एकांत वासी आणि संतुष्ट असा जो पुरुष त्याला भिक्षू असे म्हणतात. जो भिक्षू वाक्संयमी, मंत्रभाणी म्हणजे उपदेश करणारा व विनम्र असतो, अर्थ आणि धर्म यांना प्रकाशित करतो, त्याचे भाषण मधुर होय. धर्मात रंगलेला, धर्मात रमलेला, धर्मचिंतन करत राहणारा, धर्माचे नित्य स्मरण करणारा, धम्माचे अनुसरण करणारा भिक्षू सद्धर्मापासून ढत नाही. स्वतःला जे मिळाले ते कमी लेखू नये. दुसऱ्यांना मिळालेल्यांचा हेवा करू नये. दुसऱ्यांचा हेवा करणाऱ्या भिक्षूला समाधी प्राप्त होत नाही. थोडे जरी मिळाले असले तरी जर भिक्षू स्वतःला मिळालेले कमी लेखत नसेल तर त्या शुद्ध उपजीविका करणाऱ्या निर्लस भिक्षूची देव खरोखर प्रशंसा करतात. नामरूपात ज्याला बिलकुल जराही ममत्व नाही, जे नाही त्याचा जो शोक करीत नाही, तोच खरोखर भिक्षू म्हटला जातो. त्यालाच खरोखर भिक्षू म्हणतात. जो भिक्षू मैत्रीत विहार करतो, बुद्धाच्या शासनात प्रसन्न राहतो, तो संस्कारांचा उपशम होणाऱ्या शांत सुखमय पदाला प्राप्त होतो. हे भिक्षूंनो, या नावेतील पाणी उपसून टाका,
उपसल्यानंतर ती हलकी होऊन वेगाने चालेल. राग आणि द्वेष काढून टाकून नंतर तू निर्वाण पावशील. 5 खालची संयोजने तोडावीत, 5 वरची संयोजने सोडावीत. मग 5 श्रद्धादी इंद्रियांची भावना करावी. राग, द्वेष, मोह, मान व दृष्टी या 5 संघाच्या पलीकडे गेलेल्या भिक्षूला ओढतरून गेलेला असे म्हणतात. हे भिक्षूंनो, ध्यान करा, बेसावध होऊ नका. कामगुणात तुमचे चित्त भ्रमू देऊ नका. असावध राहून लोहाचा गोळा गिळू नका आणि मग जळताना हे दुःख आहे असे ओरडू नका. प्रज्ञारहित पुरुषाला ध्यान नाही आणि ध्यान न करणायाला प्रज्ञा नाही. ज्याच्यापाशी ध्यान आणि प्रज्ञा आहे तोच निर्वाणाच्या जवळ आहे. शून्यागारात प्रवेश केलेल्या, शांत चित्त झालेल्या व चांगल्या प्रकारे धर्म पाहणाया भिक्षूला दिव्य आनंद प्राप्त होतो. जसा जसा तो स्कंधांच्या उत्पत्तीनाशांचा विचार करतो तसतसे त्याला प्रीती आणि प्रमोद प्राप्त होतात. ते जाणणे त्याचे अमृत होय. ज्याला प्रज्ञा आहे अशा भिक्षूला या लोकी प्रारंभी खालील गोष्टी कराव्याच्या असतात. इंद्रियांना संभाळणे, संतोष, प्रातिमोक्षाप्रमाणे संयम, शुद्ध मार्गाने उपजीविका करणारे सावधान मित्रांची संगती, दुसऱ्यांचे आदराने स्वागत करण्याची वृत्ती, शीलाचारात कुशलता. या केल्यास अपार आनंद मिळवून तुम्ही दुःखाचा अंत कराल. भिक्षूंनो, जायची वेळ जशी मऊ झालेली कोमेजलेली फुले गाळते तसे राग आणि द्वेष झाडून टाका. ज्याची काया, ज्याची वाचा आणि ज्याचे मन शांत आहे, जो उत्तम समाधानी आहे आणि ज्याने लोकामिषय ओकून टाकलेली आहेत, अशा भिक्षूला उपशांत असे म्हणतात. आपणच आपणाला प्रेरणा द्यावी. आपणच आपली तपासणी करावी. हे भिक्षूंनो, असे तुम्ही आत्मसंरक्षित, स्मृतिमान असे सुखाने विहार कराल. आपणच आपले स्वामी आहोत. आपणच आपली गती. दुसरा कोण स्वामी असणार? ज्याप्रमाणे जातिवंत घोड्याला व्यापारी जसा ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे स्वतःवर संयम ठेवा. आनंदाने फुललेला, बुद्ध शासनात प्रसन्न राहणारा भिक्षू संस्कारांचा उपशम करणाऱ्या शांत सुखमय पदाला पोचतो. जो तरुण भिक्षू बुद्ध शासनात स्वतःला जोडतो तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या जगाला प्रकाशित करतो. वर्ग 26 ब्राह्मण वग्गो, हे ब्राह्मणा, पराक्रम करून तू तृष्णेचा प्रवाह तोडून टाक. कामना दूर कर, संस्कारांचा क्षय जाणून तू निर्वाण जाणारा होशील. जेव्हा ब्राह्मण दोन्ही धर्मात समथ आणि विपश्यना या दोन्हींत पारंगत होतो तेव्हा त्या जाणारेच्या सर्व बंधाचा अस्त होतो. ज्याला पार अपार किंवा पारापार असे काही राहिले नाही त्या निर्भय व अनासक्त झालेल्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो ध्यान करणारा, शुद्ध, स्थिर, कृतकार्य, आश्रवरहित, परमार्थ जाणणारा झाला आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो. दिवसा सूर्य तळपतो, रात्री चंद्र प्रकाशतो, सज्ज असलेला क्षत्रिय तळपतो, पण बुद्ध सर्वदा अहोरात्र तेजाने तळपत असतो. पापे वाहून टाकतो म्हणून ब्राह्मण आणि समतेने वागतो म्हणून श्रमण म्हटला जातो. आपल्या चित्तातून मळ काढून टाकल्याने त्याला प्रवर्जित असे म्हणतात. ब्राह्मणावर प्रहार करू नये. प्रहार करणायावर ब्राह्मणाने राग काढू नये. ब्राह्मणाला मारणायाचा धिक्कार असो आणि मारणायावर राग काढणाया ब्राह्मणाचा त्याहूनही धिक्कार असो. जेव्हा ब्राह्मण आवडत्या गोष्टींतून मन काढून घेतो तेव्हा त्याला ते काही थोडे श्रेयस्कर नसते. जसेचे मन हिंसेपासून निवृत्त होते तसतसे त्याचे मन दुःखशमन पावते, मन शांत होते. ज्याच्या कायेने, वाचेने, मनाने दुष्कृत्य होत नाही, जो या तिन्ही विकाणी संयमी झाला आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो. सम्यक संबोधाने उपदेशिलेला धर्म ज्याच्याकडून जाणून घेतला जातो त्याला ब्राह्मण जसा अग्निहोत्राला नमस्कार करतो तसा आदरपूर्वक नमस्कार करावा. जटांनी, गोत्राने, जन्माने कुणी ब्राह्मण ठरत नाही. ज्याच्या ठाई सत्य आणि धर्म आहे तो पवित्र होय आणि तोच ब्राह्मण होय. हे दुर्बुद्धे, जटांनी तुझे काय साधणार? मृगचर्माच्या छाटीने तुझे काय साधणार? तुझे अभ्यंतर गहन आहे म्हणजे मलाने भरले आहे आणि तू बाहेरून ते साफसूफ करीत असतोस. धुळीने भरलेले चिंध्यांचे वस्त्र धारण करणारा, कृश, शिरांनी आच्छादलेला, वनात एकटा ध्यान करणारा जो माणूस त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मणयोनीत जन्मला म्हणून किंवा ब्राह्मणमातेच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. तो जर धनवान असेल तर तो इतरांना भो म्हणून संबोधील,
जो अकिंचन काहीन घेणार असेल तर त्याला मी ब्राह्मण म्हणतो. सर्व बंधने तोडल्यामुळे जो त्रस्त होत नाही, जो निस्संग आणि अनासक्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याने दोरी, वादी आणि बेडी ही त्यांच्याबरोबर येणारे बंधनांसह तोडून टाकली आहे, ज्याने अडसर काढून फेकून दिला आहे, जो जागृत झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. शिवीगाळ, मार व बंधन जो चित्त मलिन होऊन देता सहन करतो, क्षमाबल हीच ज्याची बलवान सेना आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याला क्रोध नाही, जो व्रतवान, शीलवान आहे, बहुश्रुत आहे, संयमी आहे आणि ज्याचा हा शेवटचा देह आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. कमल पत्रावरील पाण्याप्रमाणे, आरीच्या टोकावरील मोहरीप्रमाणे कामभोगात लिप्त होत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो इहलोकीच आपल्या दुखाचा क्षय जाणतो, ज्याचा भार गळून पडला आहे आणि जो अनासक्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याची प्रज्ञा गंभीर आहे, जो मेधावी आहे, जो मार्ग आणि अमार्ग जाणतो, ज्याला परमार्थ प्राप्त झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. घर असणारे गृहस्थ आणि घर नसणारे या दोन्हींमध्ये जो गुंतलेला नाही, घरदार नसलेल्यांचे जीवन जो अनुसरतो, जो अल्पेच्छू आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. चराचर सजीवांच्या बाबत ज्याने दंड खाली ठेवला आहे, जो मारित नाही किंवा मारवित नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. विरोधी लोकात जो अविरोधी, दंडायात जो निवृत्त, संग्रह करणायात असंग्रही असतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याचे राग, द्वेष, मान आणि दंभ आरीच्या अग्रावरील मोहरीप्रमाणे गळून पडले आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो अकर्कश, कुणालाही खूपत नाही अशी आदरयुक्त सत्यवाणी बोलतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो या लोकी दीर्घ किंवा रस्व, लहान किंवा स्थूल, शुभ किंवा अशुभ वस्तू कोणी दिल्याशिवाय घेत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. इहलोकी किंवा परलोकी ज्याला आशा उरल्या नाहीत, जो तृष्णारहित आणि अनासक्त झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याला तृष्णा राहिल्या नाहीत, ज्ञान झाल्यामुळे जो कसे कसे तसे विचारत नाही, जो निःशंक झाला आहे, ज्याने अगाध अमृत प्राप्त केले आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याने या लोकी पाप आणि पुण्य या दोहींचा संग सोडला आहे, जो निःशोक, रजोरहित, अशोक, विरागी आणि शुद्ध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो चंद्राप्रमाणे विमल, शुद्ध, प्रसन्न व स्वच्छ आहे, ज्याच्या सर्व जन्मांची तृष्णा नष्ट झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो मार्गातील अडसर झालेल्या व आक्रमिण्यास कठीण अशा मोहमय संसाराच्या पलीकडे गेला, जो तरुण गेला, ज्याने पार गाठला, जो ध्यान करणारा, निष्कंप व हे कसे ते कसे तशा शंका नसलेला, चिकटून राहता येईल असे काहीही शिल्लक न ठेवता जो निवृत्त झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो इहलोकात कामनांचा त्याग करून घरदार नसणारा परिव्राजक झाला, ज्याचा कामभावनेमुळे होणारा पुनर्भव म्हणजे पुनर्जन्म नष्ट झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो या लोकी तृष्णेचा त्याग करून घरदार नसणारा परिव्राजक झाला आहे, ज्याचा तृष्णेमुळे प्राप्त होणारा पुनर्भव नष्ट झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. मानवी बंधने तोडून जो दिव्य बंधनांच्या पलीकडे गेला, सर्व बंधनांतून जो मोकळा झाला, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. राग व द्वेष सोडून जो शांत व निरुपाधिक झाला, सर्व लोकांवर विजय मिळवणाऱ्या त्या वीराला मी ब्राह्मण म्हणतो. जो जीवांच्या जन्ममरणाला सर्व प्रकारे जाणतो, जो अनासक्त, उत्तम गतीला प्राप्त झालेला ज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याची गती देव, गंधर्व व मनुष्य जाणत नाही, ज्याचे आश्रव क्षीण झालेले आहेत, त्या अरहंताला मी ब्राह्मण म्हणतो. ज्याला पुढे, मागे, मध्ये असे काहीच उरले नाही, जो अकिंचन आहे, अप्रिग्रही आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो वृषभ म्हणजे सर्वश्रेष्ठ, पवर म्हणजे श्रेष्ठ, वीर, विजवान, निष्कंप, स्नातक, बुद्ध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो पूर्वजन्माला जाणतो आणि जो सुगती व दुर्गती पाहतो, ज्याचा पुनर्जन्म संपला आहे, तो मुनी प्रज्ञेने परिपूर्ण झाला आहे आणि जी पावाव्याची ती सर्व परिपूर्णता पावला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.